नमस्कार, मी शिवानी लकडे. आपण पाहत आहात पुणे प्राईम न्यूज. सध्या झिका व्हायरसचे रुग्णांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विश्वराज हॉस्पिटलच्या संसर्ग रोग तज्ञ डॉक्टर प्रीती अजापुजे. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते. सगळ्यात पहिले तर हा झिका व्हायरस म्हणजे काय? नेमकं काय होतं याच्यामध्ये? सो झिका व्हायरस आता आपण जस्ट कोविड पॅन्डेमिक नंतर झिका व्हायरस कोणतंही इन्फेक्शन म्हटलं की खूप भीती असते लोकांमध्ये. पण झिका व्हायरस हे व्हायरल इन्फेक्शन आहे आणि ते एका डासामुळे एडिस नावाच्या डासामुळे चावल्यामुळे होतो. तर या डासामुळे चिकनगुनिया आणि डेंग्यू हे साधारण आजार होतात. त्याच्यामुळे याची लक्षणं पण झिका व्हायरसच्या इन्फेक्शनची लक्षणं पण डेंग्यू किंवा चिकनगुनिया या आजारासारखीच आहेत. तर याच्यामध्ये ते व्हायरल इन्फेक्शनच म्हणून आपण कन्सिडर करतो. याची लक्षणं काय आहेत साधारण? तर झिका व्हायरसमध्ये जनरली जर एखाद्या व्यक्तीला डास लावला असेल झिका व्हायरसचा, तर त्याच्यामुळे सर्वात आधी त्याचा कालावधी 2 ते 14 दिवसांमध्ये तुम्हाला सिम्प्टम्स जाणवतात आणि त्याचे मेन सिम्प्टम्स जे असतात की ताप येणं, अंगेदुखी होणं, सांधेदुखी होणं आणि कधी-कधी लहान मुलांमध्ये तुम्हाला डोळे लाल होणं, ज्याला आपण कंजक्टिव्हायटिस म्हणतो, तर ते दिसू शकतं. सिव्हिअर डोकेदुखी होणं किंवा डोळ्यांमध्ये दुखणं हे पण त्याची वेगळी सिम्प्टम्स आहेत आणि जनरली या लोकांमध्ये रॅश येतं. जसं डेंग्यूचं पण आजार झालं किंवा चिकनगुनिया त्याच्यामध्ये रॅश येतो लोकांना. तर तसंच झिका व्हायरसमुळे पण लोकांना रॅश अंगावर येणं हे पण एक लक्षणं दिसतात. या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका कुठल्या वयोगटातील लोकांना आहे किंवा कोणाला आहे? हे बघा झिका व्हायरस हे इन्फेक्शन जनरली सर्वसाधारण सर्वच वयाच्या लोकांना आहे. पण सर्वात जास्त धोका आपण जे म्हणतो, की ते गरोदर बायकांना त्याचा धोका आपण सर्वात जास्त बघतो आहे किंवा आतापर्यंत जिथे पण जसं सर्वात आधी ब्राझीलमध्ये किंवा वेस्ट आफ्रिकामध्ये याचा सर्वात जास्त आउटब्रेक झाला होता. तर तेव्हा पण असं बघण्यात आलं होतं, की गरोदर बायकांना सर्वात जास्त त्याचा धोका झाला. कारण जे होणारं बाळ आहे, त्या बाळांची मेंदूची वाढ रोखली जाते किंवा कधी-कधी अबॉर्शन्स पण होतात. तर त्याच्यामुळे गरोदर बायकांनी सर्वात जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे. या व्हायरसची जी ट्रीटमेंट आहे ती कशा कशा प्रकारची असते? अ, मी म्हणेन की अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पण आपल्याकडे व्हायरस या झिका व्हायरसच्या इन्फेक्शनसाठी असं स्पेसिफिक अँटीव्हायरस नाहीये. याची जी ट्रीटमेंट आहे ती सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते. आयव्ही फ्लुइड्स देणं, बाकी फीव्हरला कंट्रोल करण्यासाठी अँटीपायरेटिक्स देणं ही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे. अँटीव्हायरस स्पेसिफिक असं नाहीये आपल्याकडे. पण झिका व्हायरस हे इन्फेक्शन जसं डेंग्यूमध्ये पण आपल्याकडे स्पेसिफिक अँटीव्हायरस नाहीये. त्याची पण ट्रीटमेंट जी असते की आपण पेशंटला मॉनिटर करतो. या व्हायरल इन्फेक्शन्समध्ये कधी-कधी प्लेटलेट्स पण कमी होतात. तर ते प्लेटलेट्स खूप कमी न होऊ देणं, त्याच्यासाठी हवी ती ॲक्शन्स घेणं ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ही लक्षणं जेव्हा पण तुम्हाला दिसायला लागली, तर लगेच डॉक्टरांना जाऊन तुम्ही दाखवा. कारण ॲडमिट होणं, त्या पेशंटला ॲडमिट करणं आणि त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं ते महत्वाचं असतं. हा व्हायरस होऊ नये यासाठी कुठली काळजी घ्यावी? कशाप्रकारे काळजी घ्यावी? तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की हा व्हायरस एका एडिस नावाच्या डासाने चावल्यामुळे होतो. तर ही जनरली जी डास आहेत ती पाण्याच्या टंकीमध्ये किंवा जिथे खूप दिवसापासून पाणी साचलेलं आहे, तिथे हे वातावरण असतं आणि स्पेसिफिकली जुलै ते आपण सप्टेंबरपर्यंत जसं पावसाळा म्हणतो. तर या काळात अशा गोष्टी आपल्याला असे अस्वच्छता असणारे ठिकाण जे आहेत, तिथे सर्वात जास्त हे डास सापडतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी हे सर्व स्वच्छता ठेवणं, घरी पाणी जमू न देणं, ही काळजी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही जर कोणताही डास चावणार नाही याच्यासाठी मॉस्किटो रिपेलंट आहेत. तर त्याचा वापर करणं, रात्री मॉस्किटो नेटचा झोपताना वापर करणं